मी माझी आई कामावर कधी जाते याची वाट पाहत होतो, जेणेकरून आज मला सत्य समजेल. जेव्हापर्यंत मला खरं काय आहे ते कळत नाही, समजणार नाही, तेव्हापर्यंत मला शांतता लाभणार नाही. आणि मला माहीत देखील नव्हतं, जसा मी विचार करत आहे, खरंच ते सत्य होतं का? की तो फक्त एक माझा गैरसमज होता. 12 वाजायला आले होते. बाबा तर कामावर निघून गेले होते. ते रात्री उशिरा यायचे. आता मी कधीपासून या प्रतीक्षेत होतो की कधी आई जाते. सूर्य डोक्यावर आला होता. पूर्ण घरामध्ये शांतता होती. आई पटपट घराची साफसफाई करत होती. शांततेमुळे घरामध्ये फक्त चिमण्यांचा किलबिलाट आणि झाडूचा आवाज येत होता. काल रात्री आलेल्या वादळामुळे पूर्ण घरामध्ये फक्त धूळ पसरली होती आणि पूर्ण घर सुकलेल्या पानांनी भरलेलं होतं. आईला कामावर जायची खूप घाई होती. ती कामावर जितक्या लवकर जायचा प्रयत्न करत होती, तितकाच तिला उशीर होत होता. माझी सावत्र बहीण शीला, जी आईच्या पहिल्या नवऱ्याची मुलगी होती, ती देखील आईला मदत करत होती. ती देखील आईप्रमाणे अगदी शांतपणे काम करत होती. दोघी मायलेकींचं एकच काम होतं. त्या दोघींचा एकच स्वभाव होता. त्या दोघेही जास्त काही बोलायच्या नाही. काम संपलं होतं, त्यामुळे आई निघून गेली होती. ती निघून जाताना शीला आतून तेलाची बॉटल घेऊन आली आणि मला इशाऱ्याने तिच्याजवळ बोलवलं आणि मी शांतपणे जाऊन बसलो. मी 16 वर्षाचा होतो. जेव्हा मी आणि माझी बहीण घरामध्ये एकटीच असायचो, तेव्हा बहीण बोलायची, "ये, मी तुझ्या डोक्याची मालिश करून देते." जशी ती तो तेल माझ्या डोक्यावर लावायची, तेव्हा मला गाढ झोप लागायची. सुरुवातीला तर मला वाटलं की कदाचित मालिशमुळे मला आराम भेटत असेल, ज्यामुळे मी मालिशनंतर झोपून जातो. परंतु ही एक हैराण करणारी गोष्ट होती, जी मला टेन्शनमध्ये टाकत होती. याबद्दल मी कोणाला काही सांगितलं नाही, कारण की त्यामुळे सर्वांनी मला वेड्यात काढलं असतं. जेव्हा मला जाग यायची, तेव्हा माझे कपडे बदललेले असायचे. असं वाटायचं जणू काय कोणी माझी अंघोळ घातलेली आहे किंवा माझे कपडे बदललेले आहेत. परंतु मी तर झोपून जायचो. मग हे सर्व कसं होत असेल? सुरुवातीला तर मी हा सर्व माझा भास आहे असं समजत होतो. परंतु जसजसे दिवस निघून जात होते, माझा तो संशय विश्वासात बदलत गेला. मला नशेचं औषध देऊन बेशुद्ध केलं जात होतं आणि जेव्हा मी उठायचो तेव्हा माझे कपडे बदललेले असायचे. कोणी असं करू शकतो का? जिथे घरामध्ये आम्हा दोघा बहीण भावाशिवाय कोणी नसायचं आणि नाही कोणी ये जा करायचं. माझी बहीण शीला तर हे असं वागू शकतच नाही. मग कोण होता जो हे सर्व करत होता? मी जेव्हा बहिणीला याबद्दल विचारायचो, तेव्हा बहीण मला पैसे देऊन गप्प करायची आणि बोलायची, "तू अंघोळ करून हेच कपडे घालून झोपला होतास. तू आता गोष्टी विसरायला लागला आहेस. असं वाटतंय तुझी स्मरणशक्ती कमी होत चाललेली आहे. डॉक्टरला दाखवून ये." बहिणीच्या त्या बोलण्याने मला खूप राग यायचा, परंतु तेव्हा मी शांत बसायचो. माझी बहीण शीला रोज असं काही ना काही बोलून मला गप्प करायची. परंतु मी आता लहान मुलगा राहिलो नव्हतो, की ज्याला एखादं खेळणं किंवा खाण्याची वस्तू देऊन गुंडाळला जाऊ शकेल. मी आता तारुण्याच्या उंबरठ्यात पाऊल ठेवत होतो आणि ही गोष्ट मला खूपच हैराण करत होती की माझ्या बेशुद्धपणामध्ये कोणीतरी माझे कपडे बदलतो आणि माझी अंघोळ देखील घालतो. मी तर खूपच लाजाळू मुलगा होतो. मी तर लहानपणी देखील कोणासमोर कपडे चेंज करायचो नाही. मग आता तर मी तरुण झालो होतो. त्या दिवशी मी मसाज करणारा तेल बदलला होता आणि जेव्हा माझी बहीण माझ्या डोक्याची मालिश करू लागली, तेव्हा मी झोपण्याचं नाटक केलं होतं. आता 5 मिनिटे झाले होते की माझ्या बहिणीने अगदी आरामात पाहिले, मला खाली झोपवलं आणि मग बाहेर निघून गेली. याचा अर्थ माझा संशय खरा ठरला होता. तेलामध्येच काहीतरी असं औषध मिसळलं होतं की ज्याला लावताच मी बेशुद्ध व्हायचो. काही वेळानंतर शीला पुन्हा खोलीत परत आली. तिच्यासोबत अजून कोणीतरी होतं. डोळे बंद केल्यामुळे मी त्याला पाहू शकलो नाही. त्याने येताच माझे कपडे बदलले. मला खूप लाज वाटली होती. मी कोणी लहान मुलगा तर नव्हतो, ज्यामुळे दुसरं कोणी माझे कपडे बदलू शकत होता. माझं मन करत होतं की मी आत्ता उठावं, परंतु मी हे पाहू इच्छित होतो की शीला माझ्यासोबत नेमकं काय तरी करते. मला काही समजत नव्हतं. माझं हृदय खूप जोरजोरात धडकत होतं. मला माहीत नव्हतं की माझ्यासोबत काय होणार आहे. मला हे पाहायचं होतं की शेवटी शीला माझ्यासोबत काय करू इच्छिते. मी कबुतराप्रमाणे डोळे बंद करून झोपलेलो होतो. मला खूप वाईट देखील वाटत होतं. स्वतःची बहीण मला बेशुद्ध करत माहीत नाही माझ्यासोबत काय करत होती. आता जेव्हा मी खरं काय आहे हे जाणून घेण्याचा निर्णय घेतलाच होता, त्यामुळे मला आता हिंमत करायची होती. येणाऱ्या वेळेच्या भीतीमुळे मी मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना करत होतो. माझं टेन्शन खूप वाढलं होतं. तेव्हा मला वाटलं की कोणीतरी मला उचलून बेडवर झोपवलं आहे. कोणीही मला सांगणार नव्हतं. मला असं वाटत होतं नक्कीच माझ्यासोबत काहीतरी चुकीचं घडणार आहे. हा विचार करून करून माझी अवस्था खूप वाईट होत होती. अचानकच कोणीतरी माझ्याजवळ आला आणि मला स्पर्श करू लागला. त्याच्या आधी की माझ्यासोबत काही चुकीचं होईल, मी माझे डोळे उघडले.
स्वतःच्या बहिणीवर जेव्हा माझी नजर पडली तेव्हा तिला त्या अवस्थेत पाहून, तिचे कपडे पाहून मला वाटलं की हे सर्व पाहण्याच्या आधी मी मेलो का नाही. ते दृश्य माझ्यासाठी जीव घेणारं दृश्य होतं. माझं मन करत होतं की मी सर्व काही संपवून टाकावं. शीलाचे ते कपडे पाहून मी माझे डोळे बंद केले. परंतु त्यानंतर माझी बहीण माझ्यासोबत जे वागली त्यामुळे तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण की माझं नाव जिगर आहे. आम्ही लोक खूप गरीब होतो. मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा माझी आई या जगामध्ये नव्हती. माझी आई मला जन्म देताना देवाघरी गेली होती आणि जेव्हा मला समजू लागलं तेव्हा मी एका ममतेच्या पदराखाली होतो. मला माहीत नव्हतं की आई काय असते. माझ्या वडिलांनी त्यांना जितकं शक्य होतं मला प्रेम दिलं होतं. माझी काळजी घेतली. आई वडील दोघेही बनून मला सांभाळलं होतं. ते स्वतः कामावर जायचे तेव्हा मला आत्याकडे सोडून जायचे. परंतु आत्याची मुलं खूप चालाख होती. छोट्या छोट्या गोष्टीवर मारामारी करायला सुरुवात करायचे. बाबा कामावरून परत यायचे तेव्हा मला रोज काही ना काही जखम झालेली असायची आणि आत्या माझ्या वडिलांसमोर शरणेनं नजर खाली घालायची. कारण की चूक तर आत्याची देखील नव्हती, कारण की ती घरातल्या कामामध्ये व्यस्त असायची. तरी देखील सारखं सारखं येऊन स्वतःच्या मुलांना सांगायची, खबरदार जर कोणी जिगरला मारलं तर. परंतु तिची मुलं तिचं बोलणं कुठं ऐकायची. तेव्हा मला खूप मारायचे, माझा मजाक उडवायचे आणि मला खूप त्रास द्यायचे. बाबा यामुळे खूप टेन्शनमध्ये राहू लागले. कधी एखाद्या आत्याच्या घरी तर कधी काकूच्या घरी मला सोडून जायचे. हे अशा प्रकारे त्यांना खूपच कठीण प्रसंगांना सामना करावा लागायचा. सर्वांनी बाबांना समजवलं की त्यांनी दुसरं लग्न करावं. बाबा म्हणू लागले, मी दुसरं लग्न त्याच परिस्थितीत करेन, जी मुलगी माझ्यासारख्या परिस्थितीतून गेली असेल, जेणेकरून माझं टेन्शन तिला समजू शकेल. तेव्हा आत्याने माझ्या बाबांचं लग्न निलिमासोबत लावून दिलं. ती एक विधवा स्त्री होती. तिला तिच्या पहिल्या नवऱ्यापासून एक मुलगी होती, जी माझ्यापेक्षा वयाने 5 वर्षांनी मोठी होती. तिचं नाव शीला होतं. त्या दोघीही मायलेकी शांत शांत राहायच्या. असं वाटायचं जणू काही त्या दोघी परिस्थितीमुळे अगदी भरडल्या गेल्या आहेत. स्वतःच्या लोकांकडून अपमान, त्रास सहन करत करत दोघेही मायलेकी अगदी दगडाच्या झाल्या होत्या. निलिमा आई आणि शीलाने खूप त्रास सहन केला होता. जेव्हा माझा सावत्र आईचा नवरा मेला होता तेव्हा निलिमाच्या सासूने तिच्यावर खूप अत्याचार केला होता. नातेवाईक तर तसंही वाईट वेळेमध्ये साथ सोडून देतात आणि स्वतःच्या घरातल्यांनी तिची साथ दिली नव्हती. त्यामुळे नाईलाजाने ती दुसऱ्या लग्नासाठी तयार झाली. माझे वडील खूप चांगले गृहस्थ होते. त्यांनी शीलाला अगदी मोकळ्या मनाने स्वीकारलं होतं. फक्त स्वीकारलं नव्हतं तर स्वतःची मुलगी देखील मानली होती. बाबांनी आईला सांगितलं की तू जिगरीची आई बन आणि मी शीलाचा बाप बनेन. जेव्हा बाबाचं लग्न निलिमा आईसोबत झालं त्यावेळेला मी 4 वर्षाचा झालो होतो. वडिलांच्या दुसऱ्या लग्नामुळे हे झालं की आता मला कोणाच्याही घरी जायची गरज पडायची नाही. मी माझ्या घरामध्ये अगदी आरामात फिरायचो, खेळायचो. आई माझ्यावर ओरडायची नाही, माझ्यावर प्रेम करायची आणि शीला देखील माझ्यासोबत अगदी प्रेमाने बोलायची. शीलाच्या रूपामध्ये मला एक बहीण मिळाली होती. आता बाबा देखील अगदी आरामात कामावर निघून जायचे. त्यांना त्यांच्या माघारी माझी काळजी नसायची. मी देखील अगदी साधा मुलगा होतो. आईला आणि शीलाला अजिबातच त्रास देत नव्हतो. त्यामुळे त्यांना देखील कोणताच त्रासाचा सामना करावा लागला नाही. वेळ असाच भराभर निघून गेला. परंतु आमच्या घरची परिस्थिती जी आधी देखील चांगली नव्हती ती अजूनच जास्त खराब होत गेली. माझे वडील ज्या कारखान्यात काम करत होते तो कारखाना बंद पडला. आम्ही सगळेच खूप टेन्शनमध्ये राहू लागलो. नाईलाजाने आईने लोकांच्या घरात जाऊन साफसफाईचे काम करायला सुरुवात केली आणि बाबा पेट्रोल पंपावर काम करायचे. परंतु पगार कमी असल्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत होती. ते नोकरी सोडून घरात देखील बसू शकत नव्हते. जर घरात बसले असते तर उपासमाराची वेळ आली असती. मी एका सरकारी शाळेमध्ये शिकत होतो. परंतु फी न दिल्यामुळे मी शाळेत जाऊ शकत नव्हतो. तर शीला देखील 10वी पूर्ण होऊन ती घरी बसली होती. आई आणि बाबा बाहेर निघून जायचे तेव्हा मी घरात राहायचो, कारण की शीला घरात एकटी असायची. आई बाबा सांगून जायचे की घरात थांब, तरुण मुलगी घरामध्ये एकटी आहे, लोकांचा काही भरोसा नाही. जसं आई बाबा बाहेर जायचे तेव्हा शीला बोलायची, जिगरी तुझे केस खराब होत आहेत, ये मी तुझ्या डोक्याची मालिश करून देते. आणि मी खुश व्हायचो आणि मला शीलाकडून डोक्यावर तेल लावून मालिश करून घ्यायचो. आता असं रोज होऊ लागलं. शीला बोलायची, रोजच्या रोज तुला अशी मालिश करून द्यावी लागेल, मग तुझे केस चांगले होतील. माझ्यासाठी हीच आनंदाची गोष्ट होती की शीला माझ्यासोबत खूप चांगली वागायची. नाहीतर जसजसं ती मोठी होत होती असं वाटायचं की ती प्रत्येक वेळेला कोणत्या तरी खोल विचारात बुडलेली आहे किंवा तिला काहीतरी टेन्शन आहे.
माझे काही खास मित्र देखील नव्हते ज्यांच्यासोबत मी खेळू शकलो असतो. माझा मित्र फक्त शाळेपुरतेच मर्यादित होते. शीला माझ्या डोक्याची मालिश करायची तेव्हा मला एक आराम मिळायचा आणि मी गाढ झोपेत जायचो. परंतु हैराण करणारी गोष्ट ही होती की तेलाची मालिश केल्यानंतर 3-4 तासात मी झोपलेलोच राहायचो आणि जेव्हा झोपेतून जागा व्हायचो तेव्हा असं वाटायचं नाही मी झोपेतून उठलो नाही तर बेशुद्ध होतो. मला देखील काही आठवायचं नाही. तेव्हा मी माझ्या जागेवर येऊन झोपायचो आणि हैराण करणारी ही गोष्ट होती की जेव्हा मी उठायचो तेव्हा माझे कपडे बदललेले असायचे. मी शीलाला विचारायचो की माझे कपडे कोण बदलतं, तेव्हा शीला ते बोलणं टाळायची. मला माझ्या प्रश्नांचं व्यवस्थित उत्तर मिळत नव्हतं. एके दिवशी मी टेन्शनमध्ये टेरेसवर फिरू लागलो आणि याचबद्दल विचार करू लागलो. तेव्हा अचानक माझी नजर त्या कपड्यांवर गेली जे कपडे मी सकाळी घातलेले होते आणि ते ओले होते. अगदी स्पष्ट दिसत होतं की ते कपडे काही वेळापूर्वी धुवून सुकवण्यासाठी वाळत टाकलेले आहेत. परंतु तिथे अजून दुसरे कोणाचेच कपडे वाळत टाकलेले नव्हते. फक्त एकच ड्रेस वाळत टाकलेला असायचा. आई तर घरात नसायची, त्यामुळे हे तर अगदी स्पष्ट होतं की शीलानेच माझे कपडे धुवून वाळत टाकलेले आहेत. मी याबद्दल शीलाला काही विचारलं नाही. आता रोजच्या रोज असंच होत होतं. जेव्हा मी कधी टेरेसवर जायचो, माझा तो ड्रेस जो मी तेल लावण्याच्या आधी घातलेला असायचा तो धुवून असाच वाळत टाकलेला असायचा. माझ्या मनामध्ये आता संशय निर्माण झाला होता की असं काय कारण होतं, शीला खोटं का बोलते, माझ्यापासून काय लपवते आणि माझे कपडे कोण बदलतं आणि का बदलतो. या सर्व गोष्टी मला खूप टेन्शनमध्ये टाकत होत्या. सध्या तरी मला इतकं समजलं होतं की त्या तेलामध्येच काहीतरी असं आहे की ज्याला लावल्यामुळे मी बेशुद्ध होतो. आता मी बाजारातून दुसरं तेल घेऊन आलो आणि सर्वांपासून लपून घरातलं तेल दुसऱ्या बॉटलमध्ये टाकून बाजारातून आणलेलं तेल त्यामध्ये टाकलं, जेणेकरून शीलाला माझ्यावर संशय येऊ नये. आज सगळं काही खरं खरं समोर येण्याची वेळ आली होती. शीलापासून देखील माझं मन आता दुरावलं होतं. मी आता तिच्याशी जास्त बोलायचो नाही आणि खरं हे देखील होतं की मी डिप्रेशनमध्ये जात होतो. जेव्हापर्यंत मी हा गुंता सोडवत नव्हतो मला चैन पडणार नव्हती. शेवटी आईचं काम संपलं आणि जेव्हा आई आणि बाबा कामावर निघून गेले तेव्हा रोजच्याप्रमाणे शीला मला बोलू लागली, जिगरा तुला तेल लावायची वेळ आली आहे. मी शांतपणे खाली बसलो तर शीला मात्र बेडवर बसली आणि माझ्या डोक्यावर तेलाची मालिश करू लागली. मी थोड्या वेळानंतर असं दाखवलं जणू काय मी झोपलो आहे, परंतु मी जागाच होतो. शीलाने मला आवाज दिला आणि माझ्या गालावर थपथप केली. तेव्हा तिला पूर्ण विश्वास बसला की मी बेशुद्ध झालो आहे. तेव्हा शीलाने मला अगदी आरामात जमिनीवर झोपवलं आणि कदाचित स्वतः बाहेर निघून गेली. तेव्हा बाहेरचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला आणि पावलांचंही चाहूल माझ्याकडे येत असल्याची मला जाणीव झाली. मला समजलं होतं की तिथे अजून कोणीतरी होतं. या सगळ्याचा विचार करून मला अजूनच भीती वाटू लागली. माझं पूर्ण शरीर मला थंड पडत असल्याचं जाणवू लागलं. असं तर मी कधी विचार देखील केला नव्हता की घरच्या बाहेरचा माणूस देखील या सगळ्या खेळामध्ये सामील असेल. परंतु हा दुसरा माणूस कोण असू शकत होता. आता मला उठवून एका गाडीमध्ये झोपवलं गेलं. माझ्यासाठी एक एक गोष्ट हैराण करणारी होती. पहिलं बाहेरचं कोणीतरी माणूस आतमध्ये आला आणि आता ही गाडी, हे सगळं काय होतं. आता शीलाचं हळूहळू आवाजातलं बोलणं ऐकू येत होतं. शीला बोलत होती की लवकर कर, आपल्याला ऑलरेडी खूप उशीर झाला आहे. याच्या आधी बाबा घरी परत येतील, आपल्याला परत यायचं आहे. शीलाचं बोलणं ऐकून मला खूप भीती वाटू लागली. मला माहीत नव्हतं की माझ्यासोबत काय होणार आहे. माझं टेन्शन वाढतच होतं. जेव्हा गाडी एका ठिकाणी येऊन थांबली, मला काही लोकांनी स्ट्रेचरवर टाकलं आणि मला कुठेतरी घेऊन जात होते. मी खूपच घाबरलो होतो. असं वाटत होतं की एखाद्या दवाखान्यात मला घेऊन जात आहेत. माझ्यासोबत माहीत नाही काय होणार होतं. माझी किडनी वगैरे तर काढून विकणार नव्हते ना. आजकाल तर अशा खूप साऱ्या केसेस समोर येत होत्या. लोकांना बेशुद्ध करून त्यांच्या किडन्या वगैरे करोडो रुपयामध्ये विकायचे आणि त्या माणसाला माहीत देखील नसायचं की त्याच्यासोबत काय झालं आहे. मला एका ठिकाणी आणून थांबवलं गेलं. तिथे खूप सारा गोंधळ होता. जेव्हा माझ्याकडून अजून सहन झालं नाही तेव्हा मी डोळे उघडले आणि एकदम उठून उभा राहिलो. सर्व लोक मला पाहून शांत झाले. असं वाटत होतं की जणू काय सर्वांना सापाने डंख मारला आहे. माझी नजर जेव्हा शीलाकडे गेली तेव्हा तिचा अवतार आणि कपडे बघून मी रागाने वेडापिसा झालो. कोणत्याही भावाला स्वतःच्या बहिणीला त्या अवस्थेत पाहणं म्हणजे त्याच्या शरमेनं जीव गेल्यासारखं असतं. शीलाने एका वेश्यासारखे कपडे घातलेले होते. सुरुवातीला तर मला वाटलं की मी एखाद्या कोठ्यावर आलो आहे. ती एखाद्या कोठेवालीप्रमाणे दिसत होती. शीला आता खूप घाबरली होती. भीती तिच्या डोळ्यामध्ये अगदी स्पष्ट दिसत होती. मला तिचं सत्य समजलं होतं.
तेव्हा शीला माझ्यासमोर हात जोडून उभी राहिली आणि बोलू लागली, मी तुला सर्व काही सांगेन. इथे काही तमाशा करू नकोस. इथे एका नाटकाचे शूटिंग होत आहे. जेव्हा माझी नजर राहुलकडे वर गेली तेव्हा मला समजलं की या सगळ्यामध्ये हा देखील सामील आहे, कारण की तिथे उपस्थित असलेले बाकी सगळे चेहरे माझ्यासाठी अनोळखी होते. तिथे एक नाटक चालू होतं ज्यामध्ये शीला वेश्या झाली होती आणि मी शीलाचा आजारी भाऊ, जो एका आजारपणामुळे बेशुद्ध होतो. त्यावेळी मला शीलाने सांगितलं की मी आपल्या घरच्या परिस्थितीमुळे अक्षरशः वैतागले होते. आपल्या घराची परिस्थिती, आई-बाबांचे टेन्शन मला सहन होत नव्हतं. तिच्या लग्नाचं देखील वय झालं होतं, परंतु जिथे खाण्याचेच वांदे असतील तिथे लग्नाचा खर्च कसा काय केला जाईल. शीलाने सांगितलं की मला आपल्या परिसरातील मुलगा राहुल खूप आवडतो, जो अशा नाटकांमध्ये काम करतो. त्यानेच शीलाला समजवलं की तू देखील माझ्यासोबत चल आणि नाटक कर. कोणीही तुला ओळखणार नाही आणि तुला तुझ्या कामाचे पैसे देखील भेटतील आणि तू स्वतः तुझ्या लग्नासाठी जमा करशील. शीलाने रडत रडत सांगितलं की शूटिंगच्या दरम्यान राहुलने सांगितलं की डायरेक्टरला एक असा मुलगा पाहिजे जो एका रुग्णाचं रोल प्ले करू शकेल आणि तो नाटकांमध्ये तुझा भाऊ झालेला असेल. नाटकांमध्येच हेच दाखवावा लागेल की तुझ्या आजारी भावांमुळे वेश्या बनायला तू मजबूर झाली होतीस. त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये एक कल्पना आली आणि मी राहुलला म्हणाले की आपण तसंही जिगराला बेशुद्ध करतो, मग त्याच्याकडून आपण हे काम करून घेतलं तर तो तसाही बेशुद्ध होऊन पडलेला असतो. आपण डायरेक्टर सरांना हे सांगू की खरोखरच माझा भाऊ आजारी आहे आणि त्यामुळेच तुम्ही या रोलसाठी त्याला निवडा, त्यालाच ठेवा, जेणेकरून तुम्हाला माणूस देखील भेटेल आणि मला माझ्या भावाच्या इलाजासाठी पैसे देखील जमा होतील. त्याच्या खिशातून मिळणारे पैसे आपण आपल्या लग्नासाठी जमा करू. राहुलला माझं बोलणं पटलं होतं. आम्ही डायरेक्टर सरांना हे सर्व सांगितलं तेव्हा ते देखील तयार झाले, कारण की ते कोमल मनाचे असे होते. राहुल, तुझे कपडे बदलायचा आणि आम्ही शूटिंगची कार घेऊन तुला त्या कारमध्ये टाकायचो. काही दिवस तरी खूप सगळं काही व्यवस्थित चालू होतं, परंतु त्यानंतर तुला संशय येऊ लागला. परंतु परत येताना आमच्याकडे इतका वेळ नसायचा की तुला पुन्हा तेच कपडे घालावेत, कारण की आईच्या येण्याची वेळ झालेली असायची. त्यामुळे राहुल लवकर निघून जायचा. परंतु आज अचानक तुला जाग आली. या तेलामध्ये बेशुद्धीचं औषध टाकायची ही आयडिया देखील मला राहुलनेच दिली होती. मला माफ कर, मी तुला बेशुद्ध केलं होतं. जर तू शुद्धीत असतास तर सर्व काही आई-बाबांना सांगितलं असतं, मग त्यांनी मला कधीही नाटकांमध्ये काम करण्याची परवानगी दिली नसती. बाबा माझ्या लग्नामुळे खूप टेन्शनमध्ये आहेत. मला बाबांचं ओझं कमी करायचं होतं. ते मी माझा सख्खा बाप नसून देखील त्यांनी मला खूप प्रेम दिलं आहे, परिसरात इज्जत देखील दिली आहे आणि मला कधीही जाणीव करू दिली नाही की मी त्यांची सावत्र मुलगी आहे. मी त्यांच्यासाठी काहीही करू शकत नाही, कमीत कमी त्यांचं ओझं तरी कमी करू शकते. शीलाचं ते बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटलं. खरोखरच तिच्या लग्नाचं वय झालं होतं आणि ती जवळपास आता 22 वर्षांची झाली होती. जर वय अजून थोडं वाढलं असतं तर स्थळ येणं खूप कठीण होतं आणि गरीब लोकांचे प्रॉब्लेम देखील खूप जास्त असतात. कोणत्याही हुंड्याशिवाय गरिबाच्या मुलीसोबत कोणीही लग्न करायला तयार होत नाही. शीला, तू हे सगळं मला सांगू शकली असतीस. आई-वडिलांना देखील विश्वासात घेऊ शकली असतीस. त्यांनी तुला नकार दिला नसता. मी शीलाला समजवण्याचा प्रयत्न केला. शीला बोलू लागली, नाही रे, तुला नाही समजत. आई-बाबांनी मला हे काम कधीच करू दिलं नसतं. मी त्यांना ओळखते. जर बाबांना फक्त एवढं समजलं असतं की मी काम करू इच्छिते तरी देखील ते खूप उदास होतील. ते खूपच हळव्या मनाचे आहेत. त्यामुळेच मी त्या दोघांनाही सांगितले नाही. आता तू देखील त्यांना अजिबात सांगू नकोस, नाहीतर त्यांना खूप वाईट वाटेल. राहुल मला बोलू लागला की तू देखील आमच्यासोबत काम कर आणि तुझ्या आईवडिलांचा आधार हो. तेव्हा मी देखील तयार झालो. मी शीलाला वचन दिलं की मी कोणालाही काहीही सांगणार नाही, आई-बाबांना देखील काही सांगणार नाही. शीलाने जेवण बनवलं होतं. आम्ही सर्वांनी एकत्र मिळून जेवण केलं. या दरम्यान इकडच्या तिकडच्या छोट्या मोठ्या गोष्टी होत राहिल्या. मग काही दिवसानंतर मला एका कंपनीमध्ये नोकरी मिळाली. मी ते नाटकातलं काम सोडून दिलं. मी तिथे मन लावून काम करू लागलो. बाबा नेहमीच बोलायचे की मला माझ्या मुलांवर खूप गर्व आहे. तेव्हा शीलाला स्वतःची थोडी लाज वाटायची, परंतु मी तिला प्रत्येक वेळेला धीर दिला होता. मग एके दिवशी शीलाने देखील ते काम सोडून घरामध्ये शिकवणी घ्यायला सुरुवात केली. आता आमच्या घराची परिस्थिती खूप सुधारली आहे. जेव्हा राहुलचं स्थळ शीलासाठी आलं तेव्हा सर्वजण खूप खुश झाले. राहुलला सर्वजण ओळखतच होते, त्यामुळे कोणालाही काहीच प्रॉब्लेम नव्हता. मी देखील बाबांना म्हणालो की तुम्ही या नात्यासाठी होकार द्या. राहुल खूप चांगला मुलगा आहे. बाबांनी देखील होकार दिला आणि मग आम्ही आमच्या ऐपतीप्रमाणे खर्च करून शीलाचं लग्न लावून दिलं. आता शीला खूप खुश होती.
तिच्या आनंदातच आम्ही सगळे आनंदी होतो. गरजेचं नसतं की आपण प्रत्येक गोष्ट सर्वांना सांगत सुटावी. स्वतःच्या वेळेला चांगलं बनवण्यासाठी काही गोष्टी मनात ठेवणं देखील खूप गरजेचं असतं, ज्यामध्ये कोणाची तरी भलाई असते. नेहमी स्वतःच्या लोकांसाठी खूप साऱ्या गोष्टीवर पडदा ठेवावा लागतो. त्यामुळे आजपर्यंत मी आईबाबांना या गोष्टीबद्दल कळू दिलं नाही की शीला आणि राहुलने माझ्यासोबत काय केलं होतं. राहुलने देखील ते काम सोडून स्वतःचा किराणा मालाचं दुकान टाकलं आहे आणि तो त्यामध्ये खूप खुश आहे आणि आज आमची परिस्थिती खूप चांगली झाली आहे.